आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील पहिली यादी जाहीर करण्यात आली असून 6 जागांवरती उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत। अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। तर आता या पहिल्या यादीमध्ये नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत। जाणून घेऊया हे उमेदवार नेमके कोण आहेत। तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। कोल्हापूरमध्ये अपेक्षेप्रमाणे शाहू महाराज यांना देण्यात आली उमेदवारी। तर पुण्यामधून रवींद्र धनगेकर यांना देण्यात आली आहे। नंदुरबारमधून गोवाळ पडवी, याचबरोबर नांदेडमधून वसंतराव चव्हाण, तर लातूरमधून डॉक्टर शिवाजी काळगे आणि अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे। तर आता पाहण्यासारखं असेल की काँग्रेसच्या दुसऱ्या यादीमध्ये काँग्रेसचे मोठे नेता नाना पटोले यांचं नाव आहे की नाही, किंवा विजय वडेट्टीवार ज्यांची चर्चा सतत होत आहे। पाहण्यासारखं असेल काँग्रेसच्या दुसऱ्या यादीमध्ये यांची नावं निघतात की नाही।